नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रेफरन्सची प्रक्रिया सुरू होईल. खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट ही आहे की आपण जो रोडमॅप तुम्हाला सांगितलेला होता त्याच रोडमॅपप्रमाणे खरं तर ही भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळं एक प्रकारची आपल्यासाठी असणारी ही हॅप्पी मुमेंट म्हणावी लागेल. कारण की आज जर पाहिलं तर विविध वृत्तपत्रामध्ये देखील अशा पद्धतीचे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 18,000 शिक्षकांची भरती होणार आहे. 100% ही भरती जवळपास 18,000 जागांचीच होईल. कारण की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माननीय शशिकांत चिमणे साहेब, सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, हे काय म्हणतायत समजून घेऊया. खाजगी अनुदानित शिक्षण संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी सध्या रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर पुढील 15 ते 20 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 15 ऑगस्टपूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल असे नियोजन आहे. या शिक्षक भरतीद्वारे राज्यात अंदाजे 15 ते 18,000 शिक्षकांची भरती होईल असं त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माननीय शशिकांत चिमणे साहेब यांनी या ठिकाणी न्यूजपेपरला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर या पदांची पात्रता आपल्याला खरं तर काही पदं अशी आहेत की ती पदं नक्की कशी येणार असाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जात आहे. त्यामध्ये आपण जर विचार केला तर कला, क्रीडा आणि संगीताची जी पदं आहेत त्यांच्यासाठीची असणारी शैक्षणिक पात्रता नक्की कोणती आहे याबाबतचा संभ्रम त्या ठिकाणी शिक्षकांना आहे असं या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे. परंतु ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की या शिक्षकांना कोणत्या प्रकारची पात्रता आवश्यक आहे त्या संदर्भातला GR देखील आपल्या ग्रुपवरती, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मी शेअर केलेला आहे. तोही तुम्ही सर्व शिक्षक, जे क्रीडा शिक्षक असतील, कला शिक्षक असतील, कार्यानुभव शिक्षक असतील, त्यांनी तो पाहून घ्यावा. महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच त्या ठिकाणी TET परीक्षा यांना बंधनकारक आहे का, तर याचं उत्तर जर आपण पाहिलं तर TET परीक्षा यांना बंधनकारक नाही असं त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत आहे. पण यावरती देखील अजूनही वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही न्यूज समजून घ्या. आपण जो रोडमॅप दिलेला होता की 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही सर्वजण तुमच्या शाळेमध्ये असायला पाहिजे झेंडावंदन करण्यासाठी. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो या ठिकाणी 2 प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतील. फेज 1मध्ये जर आपण विचार केला तर विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या अशा 2 प्रक्रिया सर्वांना माहिती आहेत होणार आहेत. परंतु आता 15 ऑगस्टला नक्की कोण जाईल असाही प्रश्न त्या ठिकाणी ऑलरेडी तुमच्या मनामध्ये असेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः 10 ते 15 जुलैपर्यंत जर मुदतवाढ जरी झाली तरी देखील साधारणतः पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होईल. तीच न्यूज या ठिकाणी देखील दिसते आहे की पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला प्रेफरन्स देता येतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला ती यादी देखील पुढील 15 दिवसांमध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर एकंदरीत आपण विचार केला तर साधारणतः 10 ऑगस्टपर्यंत आपल्याला संपूर्ण याद्या पाहायला मिळतील. म्हणजे 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या पाहायला मिळतील. आणि साधारणतः विचार जर केला तर 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावरती झेंडावंदनसाठी विदाऊट इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट आपापल्या शाळेंवरती असायला पाहिजेत. दुसरा मुद्दा जो तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेला होता की भरती होत असतानाच विथ इंटरव्ह्यूची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला 15 ऑगस्टनंतर पुढील 15 दिवसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळेल. कारण की मागील भरतीमध्ये एकास 10 प्रमाण होतं, आता एकास 3 प्रमाण आहे. एकास 3 प्रमाण असल्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त 3च शाळांवरती जायचं आहे. त्यामुळं असं तुम्हाला जास्त काही वेगळा लोड नसणार आहे. त्यामुळं ही प्रक्रिया साधारणतः पुढच्या 15 दिवसांमध्ये आपण जर कन्सिडर केली तर शिक्षक दिनाच्या मुहूर्तावरती म्हणजे 5 सप्टेंबरच्या मुहूर्तावरती तुम्ही सर्वजण विथ इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी आपापल्या शाळेवरती असणं आवश्यक आहे. आणि हाच रोडमॅप अगदी मी सुरुवातीपासून अगदी तुम्हाला
वारंवार सांगत आलो आहे की हा रोडमॅप त्या ठिकाणी भरतीचा असायला हवा आणि ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं नक्कीच या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत ही न्यूज आजच्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं सर्वच्या सर्व माध्यमाच्या जागा देखील येतील, त्यामुळं काळजी करू नका. सर्व बांधवांचं काम या भरतीमधून होईल अशी माझी 100% एक प्रकारची आशा आहे. आपल्याला अशा पद्धतीच्या बातम्या आज पाहिल्या तर सकाळ वृत्तपत्रामध्ये असेल, त्याच पद्धतीने विविध जी वृत्तपत्र आहेत त्यांच्यामध्येही पाहायला मिळत आहेत. त्यामुळं सर्व शिक्षकांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.